गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आज जरा ऑफिसचा लोड जास्त होता, त्यामुळे मग नाश्ता बनवायला वेळच नाही मिळाला आणि अभिजितला पण सुट्टी होती, म्हणून नाश्ता बाहेरूनच मागवला. नाश्ता पोटभर झाल्यामुळे दुपारी भूकच नाही लागली. दुपारी अचानकच विचार आला की संध्याकाळी पाणीपुरी बनवायला पाहिजे आपण. लगेच हरभरे भिजवायला टाकले. संध्याकाळी त्यांना मस्त मीठ आणि हळद टाकून शिजवून घेतले. त्यानंतर बटाटे सुद्धा उकडून घेतले. अजून बराच वेळ बाकी होता, त्यामुळे बटाट्याला शिट्ट्या होतात तोपर्यंत मी भांडे रचले आणि उरलेले भांडे सुद्धा घासून टाकले. त्यानंतर मग माझा मसाल्याचा डब्बा जो आहे तो खराब झालेला आहे, त्यामुळे मी आईंकडून घरून सामान मागवून घेतलं. त्यासोबत हा मसाल्याचा नवीन डब्बासुद्धा मागवून घेतला. मसाल्याचा डब्बा नवीनच होता, पण तरीही थोडीफार धूळ असतेच, त्यामुळे त्याला व्यवस्थित धुवून घेतला, स्वच्छ पुसून घेतला आणि मग कोरडा करायला ठेवला. आधीचा मसाल्याचा डबा जरा जास्तच खराब झाला होता. त्याला तडासुद्धा गेला होता, त्यामुळे व्यवस्थित त्याचं झाकणसुद्धा लागत नव्हतं. म्हणून म्हटलं नवीन डबाच मागवून घेऊ. मी तसं ऑनलाईन मागवणार होती, पण आईंना सांगितल्यावर आई म्हटल्या घरी आहेच ना, मग कशाला ऑनलाईन मागवायचा. त्यामुळे घरून मागवून घेतला. सगळेच मसाले वगैरे त्या डब्यातले या डब्यात शिफ्ट करून घेतले. नवीन वस्तू आणल्यावर ती वापरायची एक्साइटमेंट वेगळीच असते, मग ती घरातली कुठलीही वस्तू असो. आता या सगळ्यात माझा पाणीपुरी बनवायचा बेतही कॅन्सल झाला आहे. तो का झाला आहे हे बघण्यासाठी पुढचे व्हिडिओ नक्की बघत राहा. आता कसा मस्त दिसतोय ना मसाल्याचा डब्बा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके, बाय.